गृह खात्याने जर मनावर घेतला आहे, अहो जयंत पाटलांची पण करा, नार्वेकरांची पण करा. मी काय म्हटलं, माझ्या पक्षाचा जरी कुणी याच्यात अडकला तर त्याची सुद्धा गय केली जाऊ नये. प्रश्न लेकीबाळींच्या इब्रतीचा आहे. मुद्दा हा आहे की या सगळ्यांमध्ये आता आम्हाला चाकणकरांची अरेस्ट जास्त महत्वाची वाटते. कारण चाकणकरांच्या जयंत पाटील असतील, नार्वेकर असतील, एकनाथ शिंदे असतील, केसरकर असतील किंवा निलेश लंके असतील किंवा अमित शहा असतील, यांच्या संबंधाने पुरावे समोर नाही आहेत. चाकणकरांच्या संबंधाने ढिगभर पुरावे पुढे आलेत आणि चाकणकरांचे अनेक गोष्टी त्यांनी गेल्या 1 वर्षापासून कशा पद्धतीने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, या गोष्टी आता पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे ज्याला क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी असं म्हटलं जातं की गुन्हा घडवण्याच्या दृष्टीने जे कट कारस्थान असतं त्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे असे कालपासून दत्तात्रय खेमनार आणि अनेक लोक जे मांडत आहेत त्या संबंधाने झालेला जो पत्रव्यवहार आहे त्यात ते स्पष्ट दिसतं. त्यामुळे रुपाली चाकणकरांची तात्काळ अटक होणे आणि नार्को टेस्ट होणे गरजेचे आहे.